मुंबई महानगरपालिकेवर कुणाचं राज्य असणार हे जाणून घेण्यासाठी आपण इथे मान्यवरांच्या सोबतच सगळ्या इथे असलेल्या मतदारांशी पण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून समजणार आहोत त्यांचे मुद्दे काय आहेत, कोणत्या आधारावर यंदा त्यांना मतदान करायचंय, त्यांना रस्ता, पाणी, वीज, आरोग्य हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात का त्यांच्यासाठी अस्मिता, हिंदू मुसलमान हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. का मतदान करायचं उद्धव गटाला यावेळेला? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि मुंबई महानगरपालिकेने जे सामान्य नागरिकांना मग बस सेवा असेल, रस्ते असतील, पाणी असेल, ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत, आरोग्य सेवा आहे, त्याच्यावर कुठलीही करवाढ न करता गेले अनेक वर्ष मुंबईकरांना सेवा दिलेल्या आहेत. ज्यावेळेस 6 रुपयाचं भाडेवाढ ताबडतोब 12 रुपये करण्यात आलं. पण यावेळेला असाही एक आरोप आहे की तुम्ही इतके वर्ष मुंबई लुटून खाल्ली. बघा, विरोधक आरोप करायलाच असतात. मुंबईकरांनी ते प्रूव्ह केलं आहे म्हणून 25 वर्ष सातत्याने शिवसेनेला मुंबईकरांनी निवडून दिलेलं. अगदी या निमित्तानं पटकन संजय घाडींकडे उत्तराच्यासाठी जाणार आहोत. संजय घाडी ते म्हणतात विकास त्यांनी केला, मुंबई त्यांनी वाचवली. प्रत्येक टर्ममध्ये कोण ना कोण काम करत असते, परंतु आता मागच्या काही 2.5 वर्षामध्ये जो विकास झाला तो आपण बघताय. ज्या रस्त्यावरती आपण उभे आहात तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झाला. या प्रभाग क्रमांक 5 मधलेच नाही तर मुंबई शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचं जे वचन दिलं होतं, शब्द दिलं होतं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, ते पूर्ण केले त्यांनी. पण मग याच्यामधली खरी शिवसेना खोटी शिवसेना हा जो वाद आहे त्याचं काय कराल? खरी शिवसेना किंवा खोटी शिवसेना निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल तेव्हा देईलच, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने जो निकाल दिलेला आहे हा आपण पाहू शकता. या विधानसभेमध्ये कोणाच्या जागा जास्त आल्या, या नगरपालिका नगर परिषदेमध्ये कोणाच्या जागा जास्त आल्या, याचा 2 न्यायालय आहेत, एक जनतेचं न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. अगदी जनतेच्या न्यायालयात काँग्रेसची स्थिती काय आहे? जनतेच्या न्यायालयात जर EVMला बाद केलं तर आमची स्थिती चांगली आहे आणि सगळ्यांचा उद्देश हाच आहे की मुंबई शहराचा विकास करायचा असेल फक्त भारतीय जनता पक्षाला पहिला बाजूला केलं पाहिजे. एकदम लगेच उत्तर लागेल. अखिलेश चौबे, भारतीय जनता पक्षाला बाजूला केलं तर मुंबईचा विकास होईल? गेले 25 वर्ष ज्या घराणेशाहीने या मुंबईचा वाटोळा केला, गेले 5 वर्ष जर तुम्ही बघत असणार तर इथे कोस्टल रोड झाला, मेट्रो झाली, ड्रेनेज सिस्टम झाली, पाणीचा पाईप चेंज झालं, हे सगळं जे काम आहे ते गेले 5-7 वर्षात झालं आहे. याच्या अगोदर पण जे इकडचे आपले कॉर्पोरेटर होते ते काम करत होते, पण वरच्या लेवलला जे मोठं विजन पाहिजे, जे मोठी निधी पाहिजे, ते कधीच मातोश्रीवरून झाली नाही. त्यामुळे यावेळी लोक फक्त आणि फक्त विकासाला मतदान करणार. यावेळी फक्त विकासाला मतदान होणार आहे. मला भीती वाटते का लोक जर विकासाच्या आधारावर मतदान करायचं ठरवलंय? अहो, जर एवढा विकास झाला असेल, आताच यांनी जे सांगितलं की कोस्टल रोड हे कोणाचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, त्याचं भूमिपूजन कोणाच्या हस्ते झालं होतं, हे कुठल्या वर्षी झालं, हे ह्यांनी जरा सांगावं ना. दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेयवाद लुटण्याचं काम फक्त या BJP आणि बाकी या महायुतीतल्या लोकांचं आहे. आणि जर विकास म्हणत असाल, जर 9 वर्ष प्रत्येक नगरसेवकाला 5 वर्षाचा कार्यकाल मिळतो आणि ईश्वर कृपेने आम्हाला 2017च्या बॅचच्या नगरसेवकांना 9 वर्षाचा कार्यकाल मिळाला. 9 वर्ष जर आपण विकास म्हणत असू आणि विकासाचे मुद्दे जर लोकांसमोर घेऊन जात असू, रस्ते, पाणी सगळं झालं, मग तुम्हाला कुकर का वाटावे लागतायत नागरिकांना घरोघरी जाऊन? याचं उत्तर लागेल. भारतीय जनता पार्टीला याचं उत्तर द्यावं लागेल. आणि विकास म्हणजे नक्की काय याचंही उत्तर जोडीला द्या. विकास म्हणजे मेट्रो, विकास म्हणजे कोस्टल रोड. आत्ताच पाटेकर मॅडम बोलले की ते म्हणतात की कोस्टल रोडचं स्वप्न त्यांचं आहे. हो, त्या स्वप्नासाठी उद्धव साहेब किती वेळा दिल्लीला गेले, किती वेळा पर्यावरणाची मंजुरी आणली, किती वेळा वेगवेगळे जे दिल्लीचे खाते होते त्यातून जे नो ऑब्जेक्शन आणायचे होते किती वेळा आणलं त्यांनी. एक डॉक्युमेंट, मला एक डॉक्युमेंट दाखवा. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा प्रोजेक्ट होता आणि ते पूर्ण करून त्यांनी लोकांना लोकार्पण केलं आहे. उद्धव साहेब कधीच दिल्लीला गेले नाहीत. कोस्टल रोडच्या संदर्भात जे आमचे खासदार आहेत ते सगळे परमिशन आणतात.
एकदा याच मुद्द्यावर चर्चेला पुढे नेऊयात. बिलकुल एका मिनिटात. पाटेकर मॅडम बोलले उद्धव साहेब कधीच दिल्लीला गेले नाही, ही गोष्ट खरी आहे. कधीच त्यांनी कुठच्याही परमिशन आणला नाही. आणि मी यांना चॅलेंज देतोय, ज्या खासदारांनी परमिशन आणला असेल, मला एक परमिशन फक्त शिवसेनेच्या नावाचा दाखवा. शिवसेना बिलकुल आपण या चर्चेला आणखी पुढे नेणार आहोत, पण त्याचबरोबर इथे असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. माझे सहकारी महेंद्र जोईल माझ्या सोबत आहेत. महेंद्र, नक्कीच प्रसाद सर, मुंबईकरांनी का मतदान करावं हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. इथे जनताही आहे, जनतेसोबत आपण चर्चा करणार आहोत. का मतदान करावं, आपल्याला का वाटते? BMC मध्ये पब्लिकला काय पाहिजे, रोड चांगले झाले पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, पॉल्युशन कमी झालं पाहिजे, बससेवा चांगली झाली पाहिजे, ते मुद्दे आहे. नक्कीच अजूनही काही लोक आहेत. काय वाटतंय, महिला म्हणून काय अजून करावं वाटतंय? इथे येणारे जे उमेदवार असणार आहेत, भावी नगरसेवक असणार आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे आता तुम्ही बघताच आहे की इतके वर्ष महानगरपालिका त्यांच्या हातात होती. त्यांनी जर विकासाची कामं केली असती तर त्यांना आज काँग्रेसचा आणि मनसेचा हात धरावा लागला नसता. याच्यावरून आपल्याला कळतं की यांनी किती विकास कामं केली आहेत. आणि उमेदवाराकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की आता आपण जिथे बसलेलो आहोत, हा रोड काँक्रीटचा हा आमच्या युतीच्या सरकारमध्ये झालेला आहे आणि अशी अनेक विकासाची कामं होत आहेत. नक्कीच युतीच्या सरकार झालेलं आहेत. अजूनही काही लोक आहेत, त्यांच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल ताई, का मतदार करावं मुंबईकरांनी? आता ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार इथे होतं, ठाकरेंचं सरकार होतं, त्यावेळेला जी विकास कामं झाली ते पूर्ण जनतेने पाहिलेली आहेत. एक छोटं उदाहरण तुम्हाला मी सांगते की 500 स्क्वेअर फीटपर्यंतच्या घरांना सरसकट प्रॉपर्टी टॅक्स माफ केला होता. परंतु जसंच उद्धव साहेबांना पायउतार करावा लागला, या नवीन आलेल्या सरकारने, घटनाबाह्य सरकारने तो प्रॉपर्टी टॅक्स पुन्हा चालू केला. गोरगरिबांना नोकऱ्या मिळणार होत्या, ते सगळे प्रकल्प उचलून नेले गुजरातला. मग मला सांगा, उद्धव साहेब असताना उद्धव साहेबांनी जी वचनं दिली ती सगळी वचनं पूर्ण केली. त्याचमुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचा जर झेंडा फडकला तर नक्कीच नागरिकांना रोजगार मिळतील. लाईट, पाणीच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यातून नागरिकांना सुटका मिळेल. रोडसुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच का मुंबईकरांनी मतदान करावं? आपल्याला मुंबईकरांनी मतदान करावं म्हणजे आता तुम्ही प्रत्येक वेळेला आता बघतच आलात, उद्धव साहेबांनी जे कामं केलेली आहेत त्याचं श्रेय हे सगळे विरोधक आहेत, हे सगळे घेत आहेत. आणि ह्यांना फक्त आपलं श्रेय करायचं आहे, विरोधक म्हणून नुसतं नाव कमवायचं आहे. आणि आजपर्यंत जी कामं केली, करोनामध्ये आमच्या साहेबांनी जे केलं, 2.5 वर्षाचा त्यांना कालावधी मिळाला, त्या करोनामध्ये सुद्धा त्यांनी इतकं पोटतिडकीने काम केलं, असं काम कोणीच केलं नाही. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या जगभरात त्यांचं नाव झालं. आणि ते सगळं करणारे फक्त एकच आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणूनच त्यांच्या नक्कीच प्रसाद सर. धन्यवाद महेंद्र. या चर्चेमधला पुढचा मुद्दा, एका बाजूला विकासाची चर्चा आहे, पण त्याचबरोबर या वेळेला भावनिक राजकारणही होताना दिसतंय. आणि त्या भावनिक राजकारणातला एक टप्पा आहे तो 2 भाऊ एकत्र येण्याचा. ठाकरे एकत्र आले म्हणजे मुंबई जिंकता येईल असा दावा केला जातोय. माझ्या सोबत असलेल्या मनसेच्या प्रतिनिधींना आपण आधी मत जाणून घेऊया. 2 भाऊ एकत्र आले आहेत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला राजसाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर, कारण नाहीतर मराठी मुंबई ही राहणार नाही, यासाठी 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे, ही महायुती आमची झालेली आहे. उद्धव साहेब, राजसाहेब, अमित साहेब, आदित्य साहेब त्यांच्या आशीर्वादाने आज ही आम्ही महायुतीला पाठिंबा देऊन इथे उभे आहोत. बिलकुल, तुम्ही असं म्हणताय की हे सगळे साहेब एकापाठोपाठ एक सगळ्यांची नावं घेत आहे आणि त्याच अनुषंगाने दावा करताय की इथे असलेले ठाकरेंची युती ही मुंबई जिंकण्यासाठी मदत करेल. उत्तर हवंय. हे 2 कुटुंब एकत्र आले त्याच्यासाठी आम्हालाही आनंद आहे, कारण मी मनसेचा फाउंडर मेंबर आहे. तुम्ही ये जा करत राहिला. भारतीय विद्यार्थी सेनेपासून आणि एजा होती ती ठाकरेंकडेच होती. मुळामध्ये मला हाच प्रश्न मुंबईकरांना विचारायचा आहे की 2006ला मनसेची स्थापना झाली, शिवसेना सोडून राजसाहेबांनी जे आरोप केले, जे कोण बडवे होते त्यांच्यावरती, ते का झाले आणि आता 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र का यावं लागलं, याचं उत्तर पहिलं आधी द्यावं लागणार मुंबईकरांना. मराठी माणूस हा काही कोणाची प्रॉपर्टी नाही आहे. मराठी माणसं आम्ही पण आहोत, इथे जमलेली पण मराठी माणसं आहेत. मराठी माणसं कुठच्या कोणाची प्रॉपर्टी नाही आहेत. मला एका प्रश्नाचं उत्तर लागेल. मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईकर आहे. उद्धव साहेब ठाकरे यांचा मी सन्मान करतो. जरा गप्प राहा. मी ज्या वेळेला मुंबईचा तुम्ही जो मुद्दा मांडलात राज ठाकरेंच्या संदर्भातला, मला त्याचवर उत्तर हवं आहे. आपण असं म्हणालात की राज ठाकरे यांनी 20 वर्षांनंतर त्याच माणसांसोबत जाणं पसंत केलं ज्यांना ते आधी बडवे म्हणत होते, नाही म्हणत. याची उत्तरं राज ठाकरे समाधानकारक देत आहेत का? कारण त्यांच्या
उत्तर असं वाटत नाही. नाही, ते 100% नाही देत आहेत आणि ते देऊ शकणार नाहीत, कारण त्यांचा तो स्वभाव नाही. परंतु त्यांना काही अपरिहार्य गोष्टींमुळे त्यांना एकत्र यावं लागलं, मार्ग नव्हते, त्यामुळे ह्या ठाकरे बंधूंना एकत्र येऊन चांगली गोष्ट आहे, लढावं त्यांनी. परंतु ही युती करताना उद्धव साहेबांनी पण विचार करायला पाहिजे होतं की आपण पूर्वी काँग्रेसबरोबरती का गेलो, आता काँग्रेसला का सोडतो, राष्ट्रवादीबरोबर का जात नाहीत. या सर्व गोष्टींची प्रश्नांची उत्तरं मुंबईतली आणि महाराष्ट्रातली जनता मागणार आहे की नाही. बिलकुल बिलकुल, आपण याची उत्तरं इथे असलेल्यांकडूनही घेऊ. उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले आणि तिथं त्यांचा घात झाला हा आरोप आहे आणि तसं दिसतं सुद्धा, कारण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये जनता सातत्यानं नाकारतीये. बघा, कुठल्या निवडणुकीमध्ये कोणाबरोबर जायचं, काय करायचं, शेवटी हे ठाकरे ब्रँड आहे. ते जे ठरवणार तेच होणार. तुम्ही आम्ही ठरवून काही होणार नाही. आणि मुंबईकर नागरिक संपूर्ण हे ठाकरे ब्रँड बरोबरच आहेत. तुम्ही आम्ही ठरवणार नाही, मग मतदार ठरवणार नाही, तर किंमत काय उरली या सगळ्याची? मतदारच ठरवणार की कोणाला मतदान करायचे आणि ठाकरे ब्रँडच मुंबईमध्ये चालणार. बिलकुल, याचं उत्तर तुम्हाला एक मिनिट आपण भारतीय जनता पार्टीला विचारूयात. भारतीय जनता पार्टीला ठाकरे ब्रँडची भीती वाटायला लागली आहे? बघा, ठाकरे ब्रँड आहे ना, हे बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड होता. उद्धव बाळासाहेबांचा काहीच ब्रँड नाही. तो ब्रँड कोडेक्स सारखा झाला आहे, आता लोकांनी नाकारला आहे. आणि हे जे दोघे भाऊ एकत्र आले आहेत, ते एकत्र येऊन कुठच्याही मराठी माणसाचा भला होणार नाही. नुसतं शिवतीर्थ 2, शिवतीर्थ 3, मातोश्री 3, मातोश्री 4 तयार होणार, बाकी काहीच होणार नाही. एकावर एक बंगले बांधत चाललेले आहेत ठाकरे असं म्हणतात. पहिली गोष्ट, बंगल्यांचं सोडून द्या. तुम्ही जे जे प्रश्न ज्यांना विचारताय ना, त्यांनी स्वतः किती पक्ष बदललेत आणि प्रत्येक पक्षामध्ये असताना त्यांची मानसिक स्थिती काय असते. ज्या पक्षात असतात तेव्हा. पण मग ठाकरेंचे बंगले एका पाठोपाठ एक वाढत चाललेत, यावर बोलणार आहात? ठाकरेने जर बंगले बांधले असतील तर तुम्हाला पण बंगले बांधू नका असं कोणी सांगितलं नाहीये, बरोबर की नाही? जर ठाकरेंनी बंगले मुंबईमध्ये बांधले असतील तर तुम्हाला कोणी अडवले? तुम्ही बांधा ना बंगले. बिलकुल, याच्यावर मनसेलाही बोलायचंय. आपण बोला, आपली भूमिका सांगा. पण एक मुद्दा, माझा प्रश्न ऐका आधी. या सगळ्या ठिकाणी मुद्दा काय निघतोय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणजे काही मराठी माणसाच्या सगळ्या एकूण मनावर त्यांनी राज्य मिळवलं असं. 60 नगरसेवक आता हे त्यांचे बिनविरोध निवडून आले. बिलकुल, आपण बिनविरोधवर चर्चा करू. पण आत्ताची या घडीची चर्चा जी आहे ना, ती लक्षात घ्या. आत्ताची या घडीची चर्चा ही दोन भाऊ एकत्र आले ना, फायदा कोणाचा? दोन भाऊ एकत्र, मराठी हक्काचा, मराठी म्हणजे दोन भाऊ एकत्र आले तर फायदा कोणाचा? मराठी अस्मितेचा, मराठी हक्काचा, मराठी माणसाचा. हा आणि ठाकरे कुटुंब म्हणजे मुंबई आणि हे महाराष्ट्र. बिलकुल, आपण या मुद्द्यावर चर्चेला पुढे नेऊयात. आपल्यासोबत काँग्रेस आहे. मराठी माणसाची अस्मिता म्हणजे ठाकरे असं असताना काँग्रेसला त्यांच्यासोबत जावंसं वाटत नाही? काँग्रेसला जे लोक भारतीय जनता पक्षाला म्हणजे त्यांनी जो भ्रष्टाचार चालवला तो मिटवण्यासाठी सगळ्यांच्या मनामध्ये आहे की इथून BJP गेली पाहिजे आणि आयाराम गयाराम करून दुसऱ्या पक्षाच्या लोकांना तिकीटं देऊन त्यांना विकत घेऊन जर ते तिकीट देणार असतील आणि दोन भाऊ एकत्र झाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये दोन भाऊ जर एखाद्या चांगल्या कामासाठी एकत्र झाले असेल तर कोणाच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये ते मनात जळणं हे योग्य नाही आहे. नाही, पण मग काँग्रेसला काय प्रॉब्लेम आहे? दोन भाऊ एकत्र झाले तर सोबत का नाही गेली काँग्रेस? एवढाच प्रॉब्लेम आहे. काही लोकांना असं वाटतंय की आमच्यामध्ये हे भाषावाद जो आहे तो जर सोडला, जो भारतीय आणि जो मुंबईत राहतो ज्याचा अधिकार आहे, मराठीचा हक्क जो आहे तो राहणारच आहे. त्याशिवाय बाकीचे प्रांताचे लोक आहेत त्यांना सुद्धा इथे जगण्याचा अधिकार आहे. बिलकुल, याच्यावर उत्तर लागेल. याच्यावर उत्तर आधी पटकन आपण ठाकरे गटाच्या कडून घेऊयात. मराठी आणि मुंबईत राहणारा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का? मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस मराठी आहे का? तुम्ही भैयांना मराठी मानायला तयार आहात का? जो मुंबईमध्ये राहतो, मग तो उत्तर भारतीय असेल, गुजराती भाषिक असेल, तो मराठीच आहे, तो महाराष्ट्रीयनच आहे. आणि तो मराठी बोलत नसेल तर त्याला मराठी बोलता आलं पाहिजे, कारण शिकता येतं. इथली ज्या प्रांतामध्ये आपण राहतो तिथली मूळ भाषा, बोली भाषा ती बोलता आली पाहिजे. संजय घाडी तुम्हाला प्रश्न विचारतात. संजय घाडी मराठीच्या मुद्द्यावर बोलू इच्छित आहेत. मराठीची नक्की व्याख्या विचारा त्यांना, काय आहे ती. मतांसाठी उत्तर भारतीय पण पाहिजेत का? मतांसाठी परप्रांतीय पाहिजे का? अशी चापलुशी करून तुम्ही मराठी माणसांची मतं नाही मिळणार तुम्हाला. स्पष्ट राहा, रोकडं बोला. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती जी आहे ते आम्ही मुंबईकर इथल्या मतदारांचा सन्मान करतो आणि विकासावरती आम्ही मतं मागणार आहोत. हे असे भावनिक प्रश्न नको आम्हाला. तुमची मराठीची व्याख्या काय? तुमची मराठी माणसाची व्याख्या म्हणजे मुंबईमध्ये जो राहतो
मुंबईची प्रामाणिक आहे, इमाने एतबारी आहे, तो आमचा मुंबईकर, आमचा मराठी माणूस आहे, आमचा हिंदू माणूस आहे, ही आमची व्याख्या आहे. बिलकुल. मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यांवर आता लोक एकत्र येत आहेत. भारतीय जनता पार्टीला आपल्याला विचारावं लागेल, भारतीय जनता पार्टीसाठी मुंबई महत्वाची आहे, ती एक सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणून, की तुम्हाला मराठी माणसाचं काही पडलंय? आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जो शिवाजी महाराजांची जय बोलतो, जो गणपती बाप्पा मोरया बोलतो, तो प्रत्येक व्यक्ती मराठी आहे, मुंबईकर आहे आणि त्याच्या भल्यासाठी, त्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाला काम करायचं आहे. पण मग भारतीय जनता पार्टी मराठी आणि मुंबई या दोन मुद्द्यांवर इतके दिवस वेगळी भूमिका घेत होती आणि आता वेगळी भूमिका घेते, हा जर आरोप झाला तर? अजिबात नाही. भारतीय जनता पक्षाने हमेशा मुंबईकर, मराठी आणि इथे राहणारा इकडची जी अस्मिता आहे त्याला मांडणारा व्यक्ती तो मराठी आहे. तुम्ही स्वतः अखिलेश चौबे आहात तरी मराठी बोलताय. ही माझी तिसरी पिढी आहे. माझे आजोबा इथे जन्माला आले, माझी आई इथे जन्माला आली, मी इथे जन्माला आलो आणि मी कुठच्याही जो मुंबईकर आहे त्यापेक्षा चांगला मुंबईकर आहे. बिलकुल. आपण या निमित्तानं एकदा जनतेमध्ये जाणार आहोत. माझे सहकारी आपल्या सोबत आहेत, महेंद्र जोईल यांच्यासाठीचा मुद्दा हा आहे, भाषेच्या आधारावर मुंबईमध्ये भेदाभेद केलेला चालेल का मतदारांना की नाही चालणार? महेंद्र. नक्कीच प्रसाद सर, युवा जी लोक आहेत त्यांना हा प्रश्न विचार असा वाटतोय, भाषेच्या ज्या मुद्द्यावरती भेदाभेद केलेली चालेल का? तुम्हाला काय वाटतं? मुळात जे आता हे परप्रांतातून येतात त्यांनी इथली भाषा शिकलीच पाहिजे, कारण तुम्ही या राज्यात येतात, इथली सोयी सुविधा घेतात किंवा इथली ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घेतात, मग इथल्या भाषेचा तुम्हाला काय त्रास आहे? शिकावं ना महाराष्ट्रात येऊन भाषा. तुम्ही महाराष्ट्रात येतात वरून सांगता की आम्हाला भाषा शिकायची नाही, त्यांना आमचा विरोध आहे. जे इथे राहतात उत्तर भारतीय, जे इथली भाषा शिकतात त्यांना आमचा विरोध नाही. आणि एक मुद्दा की जे देशात जसं यांनी सांगितलं की आता महाराष्ट्रात जी आता आपली निवडणूक चालू आहे त्याच्यावरती की मराठीचा मुद्दा, तर हे ज्यावेळी निवडणूक लढवतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतात त्यावेळी आम्ही पण हिंदूच आहोत ना, मग आम्ही काय हिंदू नाहोत का? यांचं मत काय की फक्त जे भारतीय जनता पार्टीला मतदान करतात तेच हिंदू आहेत का? नक्कीच. या साईडला पण काही लोक आहेत, काही तरुण आहेत, त्यांनाही विचारूया काय वाटतंय भाषेच्या भेदाभेदीवर तुमचं काय मत आहे? नमस्कार. प्रथम तर जेव्हा आपल्याकडे मुद्दे असतात ना सर बोलायला, तेव्हा ओरडाओरड करायची गरज लागत नाही, घोषणा देण्याची गरज लागत नाही. महायुती सरकार, महायुतीची जी आमची गठबंधन आहे त्यांचा मुद्दा केवळ एकच आहे, विकासाला अनुसरून आम्ही महायुतीचे सगळेच उमेदवार या ठिकाणी विजयी होणार याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि भाषेवरती बोलायला सांगतो, भाषेवरती बोलतो ना, का नाही बोलणार? मराठी बोलणारा प्रत्येक माणूस हा मुंबईकर आहे, मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस हा मुंबईकर आहे आणि मराठीचं अस्मिता आणि मराठीची महत्त्वाकांक्षा ही आमच्या मनात सुद्धा आहे आणि आम्ही ती बाळगतोय. परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही मारहाण करणारं हिंदुत्व नाही आहे, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारं आमचं हिंदुत्व आहे. नक्कीच त्यांचं हिंदुत्व मारहाण करणारं नाहीये, तर सर्वांना एकत्रित घेऊन चालणार आहे. आणखीन काही तरुण आहेत त्यांनाही विचारूया, काय सांगाल भाषेच्या जे भेदाभेद चालू आहेत त्यावर तुमचं काय मत आहे? सर्वात प्रथम ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेची आहे. आपण काय काम केलं? निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो, हिंदू मुसलमान या माध्यमातून यांच्या निवडणूक लढवल्या जातात. मला सांगावं, प्रभाग क्रमांक 5 मध्ये किंवा प्रभाग क्रमांक 4 मध्ये एखादं शिंदे गटाने आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं एखादं ठोस काम सांगावं, काय काम आहे? उदेश पाटेकर यांनी आज डोंगरा भागात बुस्टर पंपानी पाण्याचा प्रश्न असेल, SN दुबे रोडवरील सारखी वर्षानुवर्षे जी रस्त्याची कोंडी होत होती ती सोडवलेली आहे. मला दाखवा, यांनी एक ठोस काम केलं दाखवा. माय मरो आणि मावशी जगो हे यांचं हिंदुत्व आहे, हे यांचं भाषावाद आहे. माय मरो आणि मावशी ओरो हे त्यांचं हिंदुत्व आहे. काय तरुणांचं अजूनही लोक आहेत सर, काय सांगाल या भाषेवरती जो वाद निर्माण होतो त्यावर काय सांगाल? नाही, सर्व भाषिक आहेत त्यामुळे त्यांचा सर्वांचा सन्मान मुंबईमध्ये नेहमीच केलेला आहे. सन्माननीय हिंदुत्व स्मार्ट बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांचा सन्मान केलेला आहे, त्यांची शिकवण आम्हाला आहे, सर्वांना घेऊन चालायचं आहे. आता जे महाशय म्हणाले आम्हाला की काय काम केलं आहे आम्ही सांगायला पाहिजे, तुम्ही काय काम केलं ते तुम्ही काय सांगितलं नाही. आता आम्ही काय काम केलं आहे, सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक विभागामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाने उघडलेले आहेत. सगळ्यात प्रथम त्यांची सेवा केलेली आहे. आणि जसं तुम्ही ज्या रस्त्याने आला असाल ना साहेब, आमचे स्थानिक आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि नगरसेवक, बोलू द्यावं आता, तुम्ही गप्पा बसा, बोंबलू नका एवढं. हां, तुम्ही ज्या रस्त्याने आला असाल ना त्या रस्त्यांची कामं ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. वॉटर, मीटर आणि गटर ही कामं
आमच्या स्थानिक नगरसेवक घाडी साहेबांनी केलेली आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. ताई काय सांगाल, भाषेचा जो वाद निर्माण केला त्यावर काय बोलाल? बघा सर, कधी आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी जातीवाद भाषावाद केला नाही. आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वतःला भाजप समजतोय, पण त्यांना उमेदवार हे दुसऱ्या पक्षातले लागतात. काय ह्यांनी का स्वतःचे उमेदवार तयार नाही केले? आज ह्यांना दुसऱ्यांनी फक्त ह्यांनी पक्ष नाही फोडले आहेत, ह्यांनी घरं फोडली आहेत. आज एकमेकांना मनापासून ह्या लोकांनी विरोधात केलाय. तर तुम्ही ह्याचं उत्तर त्यांच्याकडनं मागा की काय आज प्रत्येक जण मनात ना दुःखी आहे. आज ह्या लोकांनी घर तोडली आहेत लोकांची, आणि आज विश्वासाचं किंवा जे जातीचं आणि भाषेचं भांडवल करताय ते का करताय? नक्कीच बोला साहेब. भाषेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. भाषा ही फक्त संवादाचं एक साधन आहे असं आम्हाला सुज्ञ नागरिक म्हणून वाटतं. जर भाषेचा मुद्दा घेऊन महायुतीने जर हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता तर आमचे जे उमेदवार आहेत संजय घाडी साहेब आहेत, त्यांनी तळागाळात जाऊन सर्व भाषिकांसाठी कामं केली नसती. रस्ते त्यांनी केलेल्या सुविधा, रस्त्यांच्या सुविधा या सर्व भाषिकांसाठी आहेत. आज इथे आपल्याला हे एवढं मोठं प्रसूतिगृह महानगरपालिकेचं दिसतंय, तर हे प्रसूतिगृह सुद्धा आमचे संजय घाडी साहेब यांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. भाषेचा जर मुद्दा असता साहेब तर तळागाळात जाऊन आज आमच्या प्रभागातील तरुणांसाठी त्यांनी अभ्यासिका तयार केलेल्या आहेत. प्रसाद सर, ओव्हर टू यू. धन्यवाद महेंद्र. या चर्चेमध्ये आणखी 2 पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एक आहेत कुणाल माइंडकर आणि दुसरा बोराडे मॅडम आहेत. बोराडे मॅडम, आधी आपली जबाबदारी सांगा. पक्षात काय भूमिका निभावता आपण? मी रेखा बोराडे, मागाठाणा विधानसभा प्रमुख आहे. बिलकुल. आपल्यासोबत कुणाल माइंडकर आहेत. कुणाल माइंडकरांच्या पत्नी निवडणूक लढतायत. कुणालजी, आपण इतके उंचात की मला असं बघावं लागतंय? बरं, विषय हे सुरू होते त्याच्यामध्ये मी थोडासा उशिरा. बिलकुल. आधी आपला परिचय आणि पक्षात जबाबदारी एकदा लोकांना सांगा. बरं, कुणाल माइंडकर, पक्षाचा मी उपशहर अध्यक्ष आहे. पश्चिम उपनगराची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे आहे. बिलकुल. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आपण थोड्या वेळापूर्वी भाषेच्या मुद्द्यावर बोललो, पण भाषेच्या मुद्द्याच्या बरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेला मुद्दा आहे तो धर्माचा. काँग्रेसकडे यासाठी जायला लागेल. मुंबईचा महापौर मुसलमान होणार हा प्रचार होतो आहे. तुम्ही या निमित्तानं भूमिका घेणार आहात की नाही? आता मुंबईचा महापौर कोण होणार आहे निवडून आलेले सगळे लोक मिळून नक्की करणार. त्याच्यामध्ये भाषा, प्रांत वगैरे आम्ही सर्व धर्मसमभाव मानतो. आणि आमचे अस्लम शेख हे उद्धव साहेबांबरोबर जेव्हा कॅबिनेटमध्ये होते आणि उद्धव साहेबांनी कोविडमध्ये ज्या पद्धतीने काम केलं त्यावेळी महाविकास आघाडी आमची होती आणि ती महाविकास आघाडी पुढे होईल. आता आमची फ्रेंडली लढाई आहे. याच्यामध्ये जे चांगले उमेदवार आहेत ते निश्चित BJPला संपवण्यासाठी काँग्रेस आणि जे BJPला संपवणारा योग्य उमेदवार असतील त्याला मतं देतील. बिलकुल. या निमित्तानं चर्चेला पुढे जाऊयात आणि थेटच विचारतो, तुम्हाला मुंबईचा महापौर मुसलमान झालेला चालणार आहे उद्धव गटाला? महापौर कोण होईल, मुसलमान होईल, मराठी होईल, हा तर पुढचा प्रश्न आहे. परंतु आपल्याला इथे जातीवाद करायचा नाही आहे, कारण आमच्या बाळासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे इथे जातीवाद नको आहे. त्यामुळे आम्ही तो सगळं सोपवणार आहे साहेबांवरती. बिलकुल. साहेबांवर सगळं सोपवलं जातंय. संजय घाडी उत्तर नाही मिळत. त्यांना मुसलमान महापौर चालणार की नाही याचं उत्तर नाही मिळत आहे उद्धव गटाकडून. साहेबांनी पहिलं मामू नावाचा कोणतरी दहशतवादी होता ज्यांनी आतंक ह्याच्यामध्ये रशीद मामूला पक्षात घेतलं, त्याचा सन्मान केला. हे कधी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना मान्य नसतं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार म्हणूनच सोडले गेले. बाळासाहेबांना 370 कलम रद्द करायचं होतं. बाळासाहेबांना राम मंदिर बांधून पाहिजे होतं. आज बाळासाहेबांची दोन्ही स्वप्न ही भारतीय जनता पार्टी आणि NDAचं सरकार केंद्रातल्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली. बिलकुल. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मग कुणाल माइंडकरांकडे जाण्याची गरज आहे. कुणालजी, आत्ताच्या पूर्ण भूमिकेमध्ये लक्षात घ्यायचा मुद्दा आहे भाषेचा आणि हिंदुत्वाचा. राज ठाकरे या निमित्तानं बऱ्यापैकी व्यक्त होत असतात. आताची राज ठाकरेंची नक्की भूमिका काय आहे? काल परवा भगवे शाल घेणारे राज ठाकरे आता हिरव्या रंगात आहेत का? अजिबात नाही. जो काल भगवा होता तो आजही भगवा आहे, उद्याही असेल आणि परवाही असेल. निरंतर भगवाच आमच्याकडे असेल. मला फक्त 2-3 मी थोडा उशिरा आलो म्हणून प्रसादजी मला थोडासा वेळ द्या, कारण की मी इकडे आल्यानंतर मी काही गोष्टी ऐकत होतो, भाषेवर ऐकत होतो. कारण की भाषा हा संवादाचं साधन आहे असं एका आमच्या इकडे कार्यकर्त्यांनी सांगितलं. तो संवादाचा फक्त साधन नसून तो आमच्या अस्तित्वाची गोष्ट आहे. आमचं अस्तित्व आहे आमची भाषा म्हणूया. आणि त्याच्यानंतर इकडे विषय आपण काढलात की महापौर मुसलमान होणार का, मुस्लिम महापौर असणार का.
तर एक गोष्ट निश्चित, एक गोष्ट एकदम ठाम, महाराष्ट्रात मुंबईत फक्त मराठीच महापौर असेल, इतर कोणताही नसणार. महापौर मुसलमान असण्याचा मुद्दा भारतीय जनता पार्टीकडून आला. अमित साटम यांनी हा मुद्दा मांडला, त्यानं ते त्या मुद्द्याला लावून धरतात. कालच्या झालेल्या सभेमध्ये पण ते हेच बोलताना आपण पाहिलं की रशीद मामू आणि चंगेज मुलतानी सारखी माणसं उद्धव ठाकरेंच्या घरात मातोश्रीवर येऊन पक्षात यायला लागलेली आहेत. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? ते दिसतंय ना, कारण काँग्रेससोबत ते गेले आहेत. आता काँग्रेसचे नेते बोलले की आमची फ्रेंडली लढाई चालू आहे. म्हणजे पुढे असलम शेखचा मुलगासुद्धा महापौर होऊ शकतो. पण देवेंद्रजींनी ठणकावून सांगितलं आहे, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. ना शिवसेनाने हे सांगितलं आहे, ना काँग्रेसने हे सांगितलं आहे, पण आम्ही ठणकावून सांगितलं आहे की मुंबईचा महापौर मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठी होणार हे तुम्ही म्हणताय, मग मुसलमान होणार ही चर्चा होत असताना तुम्ही गप्प दिसता बऱ्याचदा. नाही चर्चा होत असताना गप्पाचा प्रश्न नाही. हा महापौर हा आमचा मराठीच होणार हे आम्ही ठाम आणि ठणकावून सांगतोय. पण तुम्ही कोकणी मराठी करणार आहात का देशावरचा मराठी करणार? आम्ही कोकणी मराठी देशावरचा असं नाही. आम्हाला जो मराठी माणूस आहे आणि मराठी निष्ठेने तत्वाने जे वागणार आहेत त्यांचाच आमचा आहे आणि तो मराठीच आहे. मराठी हा मराठीच असतो. एकदा यावर उत्तर येत आहे आपल्याकडे. अखिलेश चौधरी, कातेजी, आपल्या कार्यकर्त्याने सांगितलं की मराठी किंवा भाषा ही संवादची, खरोखर हा संवादचा विषय आहे. कारण मला मायनकरजीला विचारायचं आहे की ते जर मालवणला गेले तर मालवणीत बोलणार का, किंवा ते कारवारला गेले किंवा ते कोल्हापूरला गेले तर वडारी बोलणार का? नाही, पण इथे त्याचबरोबर त्यांनी हाही मुद्दा मांडला आहे जो लक्षात घ्यायला हवा की भाषा हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. तुम्ही भाषा अस्तित्वाचा मुद्दा मानता की नाही? बिलकुल, त्यासाठी मी इथे उभे आहे. आज चौबेच्या चौरे करायला फक्त 120 रुपयाचा एफिडेविट लागतो, पण चौबे होऊन इथे मराठीत बोलायला 3 पिढ्या लागतात. आपण यावर कुणाल माईंडकरांकडे जाणं गरजेचं आहे. कुणाल माईंडकर, तुम्ही अशाच पद्धतीनं परराज्यातून आलेल्या चौबे पिटाळून लावत होतात. आता एक चौबे बाजूला उभा राहून मराठी बोलतोय, त्याला मराठी म्हणून स्वीकारणार आहात की नाही? मी तुम्हाला सांगतो ना, आमच्या पक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगतो. आमच्या मराठी भाषेची व्याख्या तुम्हाला सांगतो. मराठी आई पोटी जन्माला आलेला, मराठी कुटुंबात जन्माला आलेला तो मराठीच. परंतु मराठी आई पोटीच्या जन्माला आलेला नाही, पण इकडे राहून इकडे मराठी बोलतो, मराठी भाषेचा सन्मान राखतो, इकडच्या भूमीचा सन्मान राखतो, इकडच्या माणसांचा सन्मान राखतो. तो आमच्यासाठी मराठीच आहे, त्याला आम्ही मराठीच मानतो. म्हणून चौबे जर मराठीत बोलत असतील त्यांचं स्वागतच आहे. बिलकुल. काही आपल्याला इथे एक नोंदवायला लागेल की काही काळापूर्वी हेच अखिलेश चौबे राज ठाकरेंचे वकील असायचे. पुढच्या मुद्द्याला घेऊन येऊयात आपण पटकन. आपल्यासोबत गाडीजी आहेत. गाडीजी, हा मराठी, हिंदू, मुसलमान या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न गरजेचा आहे ना? हे गरजेचं नाही आहे. यंदाची जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे ही विकासांच्या मुद्द्यांवरतीच होणार आहे आणि प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवरतीच व्हायला पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपण काय करू शकतो आणि काय केलं आहे हे सांगायला पाहिजे आणि त्या मुद्द्यांवरती मतदारांनी ठरवलं पाहिजे की चांगला उमेदवार कोण आहे आणि कोणाला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि मुंबई आज झपाट्याने वेगाने विकासाच्या दिशेने पुढे जाते. तुम्ही उत्तर मुंबईत आहात. योगायोगानं मी पण उत्तर मुंबईमध्ये राहतो. इथे बरेचसे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे, दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, तिसऱ्या बाजूला रस्त्याचा प्रश्न आहे, चौथ्या बाजूला शाळेचा प्रश्न आहे. तुमचं व्हिजन काय आहे? माझं विजन जे आहे की ह्या इकडचे खड्डेमुक्त रस्ते आहेत ते आता पूर्ण होते. 2 वर्षामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मुंबई शहरात करायचे, ते माझ्या प्रभाग क्रमांक 5मध्ये 90% झाले, 10% ते होणार. दुसरं आहे की या ठिकाणी जी मुंबई महानगरपालिकेची जी शाळा आहे अशोकवनमधली, तिला पुन्हा तोडून त्याच्यावरती चांगली अद्ययावत महानगरपालिकेची चांगली शाळा बांधण्याचं माझं येणाऱ्या 5 वर्षामधलं स्वप्न आहे. पण एक आरोप जो राज ठाकरेंच्याकडून होतो की शाळा बिल्डरच्या घशात घातल्या जातात. आता मागच्या यांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची मुंबई महानगरपालिकेच्यामध्ये, मी पण तिथे नगरसेवक होतो, इथली जी एक जमीन होती, इथली शाळा मुंबई महानगरपालिकेची मराठी शाळा ही रुस्तमजीला दिली गेली. साहेब, हे संवर्धन आहे का मराठी शाळांचं आणि मराठी भाषेचं? हे कोणी केलं? गंभीर ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ही घटना घडली. बिलकुल, याच्यावर उत्तर लागेल. एका बाजूला म्हटलं जातं की मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला पुराव्यासकट एक मुद्दा आला समोर. तो असा होता की उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठी महानगरपालिकेच्या शाळेची जागा एका बिल्डरला देण्यात आली. मग कुठं आहे हे मराठीपण? हे खरं मराठीपण आहे का? हे सगळं साफ चुकीचं आहे, खोटं बोलतायत सगळेजण. आणि नाही, हे सगळं ठासून खोटं बोललं जात आहे. आमच्याकडे असं काहीही झालेलं नाही. आमच्या शाळा ह्या मराठीच आहेत आणि मराठी शाळेंसाठीच आमच्या साहेबांनी सगळं काम केलेलं आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे असू देत, आदित्य साहेब असू देत, आमच्या साहेबांनी हे सगळं केलेलं आहे. ह्या ज्या काही गोष्टी खोट्या बोलल्या जातात त्या ठासून खोट्या बोलल्या, आम्ही ह्याला मान्यता देणार नाही. पुढचा मुद्दा कुणाल माइंडकरांपर्यंत घेऊन येतो. कुणालजी, ज्या पद्धतीनं भाषेचा मुद्दा येतो, धर्माचा मुद्दा येतो आणि त्या आड कुठेतरी विकासाचे मुद्दे मागे जातात. तुम्ही आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, ते त्यांचं व्हिजन मांडतात, त्यांचा वचननामा येतो, पण त्यात राज ठाकरेंची काही भूमिका आहे? राज ठाकरेंना मुंबई कशी हवी आहे? अर्थात तुम्हाला हे माहितीच असेल की 2014 साली जेव्हा आपण सगळीजणं पत्रकार आणि सगळीजणं विचारायची की महाराष्ट्राची ब्लूप्रिंट आपण मांडणार होता महाराष्ट्रावर, ती कुठे आहे? तर 2014 साली आम्ही ती सविस्तर अशी महाराष्ट्राची मुंबईची अशी ब्लूप्रिंट मांडली. आणि त्या ब्लूप्रिंटमध्ये आपण काय करू शकतो, रस्ते असतील, नागरिक असतील, महिला असतील, वृद्ध असतील, या सगळे प्रश्न, जे प्रश्न मूलभूत गरजा असतील, या सगळ्या प्रश्नांवर त्या ब्लूप्रिंटमध्ये आपण उत्तर दिलं. आजही आपण वचननामा आपला जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची उत्तर आहेत. भाषा ही जसं मी म्हणालो की अस्तित्वाची गोष्ट आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत, पण भाषेबरोबर विकासही झाला पाहिजे. त्याच्याबद्दल विकास झाला पाहिजे. मग विकास कसा झाला पाहिजे? कोहिनूर मिल उभी राहते आणि कोहिनूर मिलमध्ये आपण रोजगार देता का मिल कामगारांना? बघा, कोहिनूर मिलचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित म्हणाल त्याच्यावर वेगळी डिबेट करता येईल आपल्याला, पण कोहिनूर मिलमध्ये काय झालं, कशा पद्धतीचं झालं, त्याच्यामध्ये राजसाहेबांचं काय होतं का नव्हतं का, ह्या बऱ्याच गोष्टी आल्या. हा विषय आता इथे येत नाही असं मला वाटतं प्रसादजी. आपण विषयांतर करतो या गोष्टीला घेऊन, परंतु विकासाचा मुद्दा तुम्ही म्हणाल तर खऱ्या अर्थाने आपण विकासाकडे आत्ता आलेलो आहेत. आणि आता संजय घाडीजी म्हणाले त्याप्रमाणे की आम्ही कॉन्क्रिटाईज केलं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही 100 मीटरवर जाऊन बघा आता काय परिस्थिती आहे रस्त्यांची. आणि इकडे आज सगळीकडे सिवरेजची लाईन मी करतोय का, म्हणजे सातत्याने सतत खोदत राहतोय. आपल्याकडे कोणताच प्लॅन नाही. आपण 25-50 वर्षाची प्लॅनिंग आखतोय का, हाही विषय महत्त्वाचा आहे. बिलकुल. याच्यासाठी भारतीय जनता पार्टीपर्यंत जाऊ, त्याचबरोबर इतरांनाही बोलतं करू. भारतीय जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून हा दावा करताना दिसते की मुंबईचा जो काही पायाभूत विकास केला आहे तो आपल्या पक्षांनी, आपल्या नेतृत्वानं केला, पण जो पायाभूत विकास झाला तो पुरेसा आहे का, तुम्हाला आणखी काही बदल करायचे? आता जे डेव्हलपमेंट चाललंय मुंबईत ते एक विजन धरून चाललं आहे. तुम्ही कोस्टल रोड बघा, तुम्ही मेट्रो बघा. काँग्रेसने पण मेट्रो केलेली, पण मुंबई नॉर्थ साऊथ आहे आणि काँग्रेसने ईस्ट वेस्ट मेट्रो केलेली. आपला सी लिंक केलेलं ते बँड्रा टू वर्ली. आज आम्ही बँड्रा टू मरीन ड्राईव्ह जेव्हा पोहोचतो 15 मिनिटात आम्ही बँड्रापासून मरीन ड्राईव्हला पोहोचतो. कोस्टल रोडचा जो विकास होतोय तो विरारपर्यंत होतोय. म्हणजे प्रॅक्टिकली मुंबईकरांना जे फायदा होईल तो काम विजन सकट केला जातोय. आणि माइंडकर साहेबांना मला सांगायचं होतं की 2013मध्ये सर्वांना ठाऊक असेल, 2013मध्ये मोठा गाजाबाजा करून ब्लूप्रिंट तयार झालेली महाराष्ट्राची. त्या ब्लूप्रिंटच्या प्रिंटसुद्धा त्यांच्याकडे नसेल आता. 10 वर्ष याचं उत्तर लागेल, कारण आता काय झालंय कुणाल माइंडकर, मी येतो तुमच्यापर्यंत जी. आता पुढची पिढी पण परत ब्लूप्रिंटच घेऊन यायला लागली. कसं आहे, प्रिंटचं म्हणालात ते त्यांचे काय, त्यांनी वाचलेली नाही ती ब्लूप्रिंट, म्हणून सांगणं सोपं आहे की प्रिंट आहे. मी प्रिंट आणि आत्ता पाठवून देतो, व्हॉट्सअपवर पाठवतो. हल्ली सॉफ्ट कॉपीचा जमाना आहे. ठीक आहे, सॉफ्टवेअर सॉफ्ट कॉपीच्या पद्धतीतून ब्लूप्रिंट येऊ शकते. काँग्रेसपर्यंत जायचं आहे, त्याच निमित्तानं चर्चेलाही मुद्दे घ्यायचे आहेत. आता जर समजा विकासाचं काही व्हिजन घेऊन उद्धव ठाकरे, राज ठाकरे मैदानात येत असतील तर त्यांच्याकडच्या विकासाच्या व्हिजनला लोक भुलतील का? बघा, त्यांनी त्यांचं विकासाचं विजन मांडावं आणि आम्ही महायुती म्हणून आमचे विकासाचं विजन मांडू. मतदार हा राजा आहे. मतदाराला कोण खरं बोलतो आणि कोण करू शकतो याच्यावरती तो विश्वास ठेवणार. याला कारण, आणि तो महायुतीच्या विकासाच्या विजनवरती विश्वास ठेवणार. कारण केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? महायुतीचं, NDAचं. या इथे राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामुळे ह्या विकासाच्या कामाला कोट्यावधीचा जो निधी लागतो तो कोण देऊ शकतो? यांच्या हातामध्ये काही आहे. आता या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर करणार, परंतु ते निवडून येणार आहेत का? निवडून आता बघा, आता जो तो ट्रेंड बघितलात ना आपण नगरपालिका, नगर परिषदेचा, तर 227 पैकी 27 जागा येताना पण कठीण आहेत. एवढी परिस्थिती खराब झाली. याचं कारण उद्धव साहेबांनी जर काँग्रेसबरोबर जाऊन स्वतः मुख्यमंत्री 2.5 वर्षासाठी झालं नसतं ना, तर महाराष्ट्रातलं घाणेरडं राजकारण थांबलं असतं सगळं. याच्यावरचं उत्तर तेच आहेत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. त्याच वेळेला जर एकनाथ शिंदे किंवा कुठच्याही शिवसेनेच्या आमदाराला त्यांनी मुख्यमंत्री केलं असतं ना, तर शिवसेना फुटली नसती, शिवसेना अखंड राहिली असती आणि यांच्यासारख्या गरीब शिवसैनिक आहेत ना, हे असे बोंबलत बसले नसते. आपल्याला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेंचं नुकसान काँग्रेसमध्ये सोबत गेल्याने झालं, याच्यावरचं उत्तर कधीतरी देऊ शकणार आहात? बघा, काँग्रेस हा आत्ताचा भाग आहे. काँग्रेसची आत्ता युती झालेली आहे.
याच्यापूर्वी नाही अहो, तुम्ही मुख्यमंत्री पण काँग्रेस बरोबर जाऊन झालात. ऐका शिवसेनेबरोबर बीजेपी पण होतीच की. जेव्हा आम्ही 25 वर्षाची युती होती ना आमची, मग तेव्हा विकास कुठे गेलेला आहे यांचा? तुम्ही त्या सगळ्याचे आरोप शिवसेनेवर का करताय? 25 वर्ष हे युतीत होते ना, आणि हे साहेब जे विश्वासाच्या भाषा करतायत यांना म्हणावं, हे पहिली गोष्ट म्हणजे नगरसेवक कोणामुळे झाले ते त्यांना विचारा. बिलकुल, याच्यावरचं उत्तर घेऊ, पण आधी एकदा भारतीय जनता पार्टीला विचारूयात की काँग्रेस सोबतच्या युतीनं नुकसान झालं, हा मुद्दा महापालिकेचा असू शकतो? उद्धव ठाकरेंची प्रतिमा डागाळली, काँग्रेस सारख्या पक्षासोबत जाऊन हा मुद्दा महानगरपालिका मुंबईत का चर्चेला येतो? ज्या दिवशी काँग्रेस सोबत गेले उद्धव साहेब, त्याच दिवशी त्यांनी शिवसेनाची अस्मिता संपवली. दुसरी गोष्ट, हे आता मॅडम बोलत होते 25 वर्ष आम्ही युतीत होतो, पण त्या 25 वर्षात एकदा पण स्टँडिंग कमिटी दिली का आमच्याकडे? सगळी स्टँडिंग कमिटी आणि त्याच्या रिपोर्टिंग डायरेक्ट मातोश्रीला व्हायचं. मुंबईचा अख्खा मलिदा तो फक्त आणि फक्त मातोश्रीवर गेलाय. आणि आता पुढे महायुतीचा महापौर होणार आणि मुंबईकरांना ॲक्च्युअल डेव्हलपमेंट कसं असतो ते दिसणार. बिलकुल, आपण या निमित्तानं लोकांपर्यंत जाणार आहोत. माझे सहकारी महेंद्र जोईल माझ्याबरोबर आहेत. महेंद्र, मुद्दा हा आहे, लोकांना मुंबईमध्ये कसं शासन हवं आहे? महेंद्र. नक्कीच प्रसाद सर, जनतेतही आपण जाणार आहोत आणि जनतेला प्रश्न विचारणार. या ठिकाणी सहभागी होण्यासाठी दैसरकर मुंबईकर म्हणून आहेत. काय वाटतंय? बघा, या लोकांनी आज आमची मुंबई महानगरपालिका 6 स्टेटपेक्षा जास्त बजेट आहे. या लोकांनी 9 वर्षात तिजोरी खाली करून ठेवली, खणखणीत खाली करून टाकली. आमच्या टॅक्सपेअरची पैशांची वाट लावली आहे. सर्व विकून खायला, धारावी विकायला चालली आहे. हे डोंगर, हे झाडी, आता गणपत पाटील नगर आणि विकायची खाडी. या लोकांना खाली विकून आणि सर्व बुखांच्या शिकण करणारे आणि वॉशिंग मशीनमध्ये क्लीन करणारे लोक, सर्व भ्रष्टाचारी लोकांना घेणारी पार्टीला मतं देऊ नका आणि आज ते मुंबईला पण विकून खाणार. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, जर आम्ही काही काम केलं नाही, मग जे ते स्थानिक हे उमेदवार उभे आहेत गाडी साहेब, ते तिथे का गेले? तिथे कसे गेले? त्यांना काय त्यांना एवढा वॉशिंग मशीन त्यात घालून त्यांना हे पैशाच्या जीवावर सगळे हे करतायत. आणि शासन कसं असावं त्याबद्दल मला फक्त तुम्ही सांगा. शासन, शाळा, रस्ते, लोकांच्या सुविधा, मूलभूत गरजा आहेत त्या हव्याच आहेत, प्रत्येकाला हव्या आहेत. पण ज्यांनी हा छळ मांडलाय, EVMचा मांडलाय, पैशाचा खेळ मांडलाय, प्रत्येकाच्या घरी पैसे पोचवत आहेत, उमेदवार आमचे चोरून नेले, दनुष्यबाण नेला. नक्कीच शासन कसं असावं हे मनसेचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, त्यांनाही विचारूया, शासन कसं असावं? छत्रपती शासन, जसं महाराजांचं जसं शासन होतं, सुशासन त्याला म्हणतात. महिलांची सुरक्षा, जसं शिवाजी महाराजांचं शासन होतं तसंच शासन असावं. ते आमच्या राजसाहेबां ठाकरेंचं विजन आहे. त्यांनी जे म्हणजे शासन कसं असं त्यांनी ब्लूप्रिंटमधून पहिलंच मांडलेलं, तसंच शासन असावं ही अपेक्षा आमची सगळ्या लोकांकडून. नक्कीच. प्रसाद सर, ओव्हर टू यू. धन्यवाद महेंद्र. या चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या या चर्चेतला, या निवडणुकीतला आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे उमेदवारांच्या निष्ठेचा. मला वाटतं निष्ठेवर चर्चा आपल्या सगळ्यांनाच करावी लागेल, कारण या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं लोक इकडची इकडे होताना दिसली आहेत, त्या निमित्तानं मतदार काय विचार करतोय, एकदा त्याचं उत्तर घेऊ. आधी आपला परिचय द्या. नक्कीच. मी सौ शुभदा विजय शिंदे, शिवसेनेचे विभाग संघटक आहे, विभाग क्रमांक 1. बिलकुल. तुम्हाला इतर पक्षातली लोक यंदाही लागली. अनेक ठिकाणी असं दिसलं की तुम्ही चांदिवलीत तर चक्क मराठी माणसाचं तिकीट कापून मुसलमानाला तिकीट दिलं, तो MIM मधून आणला. तुम्हाला काय गरज पडली इतर पक्षातून लोक आणायची? कारण हा आरोप तुम्ही भाजपावर करत आलेला आहात. भाजपावर आम्ही आरोप करतोय, नाही करत आहे असं नाही, कारण त्यांचं जे हिंदुत्व आहे ना ते बेगडी आहे. जे शिवसेना प्रमुखांना मुद्दा आहे की तुम्हाला बाहेरचे उमेदवार का लागले? शिवसेना प्रमुखांना जे अभिप्रेत असलेलं हिंदुत्व आहे ते लोकांच्या हाताला काम देणारं पाहिजे. ते हिंदुत्व आम्हाला हे जे जानव्याचं हिंदुत्व ते उद्धवसाहेब पण मानत नाहीत आणि बाळासाहेबही मानत नव्हती. आमचं हिंदुत्व कुठलं आहे? जे सुरक्षा देणारं, लोकांच्या हाताला काम देणारं ते पाहिजे आम्हाला. पण मग उमेदवार का बाहेरून आणले? आता बघा, आमची महाविकास आघाडी, आम्ही एकत्र होतो. आम्ही कुठल्याही ठिकाणी कोणालाही अन्याय नाही. जो व्यक्ती तिथे जिंकून येऊ शकतो त्या व्यक्तीला आपण प्राधान्य दिलं. त्यावेळेला आपण हा नाही विचार केला की एखाद्याचं तिकीट कापा, जसं यांच्यामध्ये कुठल्याही म्हणजे इथून तिकडच्या उमेदवारांना हटवायचं, ज्यांनी 5-5 वर्ष मेहनत केलेली आहे त्यांना हटवून बाहेरचे उमेदवार आणायचे. आमच्या विभाग क्रमांक 1 मध्ये विचारा, बीजेपीचा एक तरी उमेदवार त्यांचा स्थानिक आहे काय? बिलकुल. भारतीय जनता पार्टी 1 कोटी सदस्य संख्या, जास्त संख्या असलेला दावा करतो, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असं म्हणतो. मग हे उमेदवारांचं आयात निर्यात धोरण काय आहे? आमचे सगळे उमेदवार स्थानिक आहेत. शिंदे सेनेचे सगळे उमेदवार स्थानिक आहेत. एकही आयातीत उमेदवार नाही. हा प्रभाग क्रमांक 3, 4, 5 हा एकच प्रभाग होता. मी इथेच जन्माला आलो आहे
आणि त्याच्यातच निघाले सगळे आहेत. आम्ही सगळे इथेच खेळलो आहेत. आणि दुसरी गोष्ट हे जे शिवसेनाचा हिंदुत्व सांगत होते, शिवसेनाचा हिंदुत्व म्हणजे राशीद मामू, शिवसेनाचा हिंदुत्व म्हणजे चंगेज मुलतानी, आमच्या हिंदुत्व म्हणजे राम मंदिर, आमच्या हिंदुत्व म्हणजे आर्टिकल 370, आमच्या हिंदुत्व म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारा हिंदुत्व, आमच्या हिंदुत्व म्हणजे सिद्धिविनायकच्या डेव्हलपमेंट, आमच्या हिंदुत्व म्हणजे हिंदू लोकांच्या संरक्षणासाठी गोष्ट करणारा हिंदुत्व आहे. बिलकुल, याच्यावर एकदा काँग्रेसशी बोलावं लागेल. काँग्रेसला राम मंदिराच्या आधी रामाबद्दल प्रॉब्लेम होता. आता ज्या वेळेला हे म्हणतात की यांचं हिंदुत्व राम मंदिराचं आहे, काँग्रेसच्याकडे उत्तर आहेत का? आम्ही प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे, पण याचा अर्थ जनतेला जे पाहिजे, आज लोकांना मुलांना शिक्षण पाहिजे, आज लोकांना पाणी मिळत नाही. डॉक्टरांनी मला सांगितलं इथे लोकांना 24 तास पाणी मिळालं पाहिजे, ते मिळत नाही. शाळेचा दर्जा चांगला झाला पाहिजे. विकासाच्या बाबतीत आपण बोललो नाही. कोण कुठे गेला, कोण कुठे आला हा प्रश्न नाही आहे. चांगल्या व्यक्तीला तिकीट दिलं पाहिजे आणि याचा जनता जी आहे तो निर्णय देणार आहे. तुम्हाला तर उमेदवार सापडले नाहीत. काँग्रेसची परिस्थिती काय होती या निवडणुकीत? आम्ही जेलमधून पकडलेल्या उमेदवाराला आणलेला नाही आहे. तुमच्या पक्षामध्ये अजित पवारांनी जेलमध्ये असलेल्यांना तिकीट दिली आहेत. आपण मुंबईचं बोलूया. मुंबईचं नाही, मी महाराष्ट्राचं बोलतोय. बिलकुल, पण मुंबईमध्ये तुम्ही वंचितला जेवढ्या जागा सोडल्या त्यांनी 20 जागा परत केल्या, तुम्हाला तिथे उमेदवार मिळाले नाहीत. उमेदवार मिळाले नाहीत. आम्ही जेव्हा आघाडीचा प्रश्न येतो त्यांनी आम्हाला जे तिकिटाची मागणी केली, आम्हाला वंचित आणि त्यांच्याबरोबर युती करायची होती, कारण संविधानाप्रमाणे जे वंचित आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही युती केलेली आहे. आपण निष्ठेच्या मुद्द्यावर आहोत. संजना घाडी आणि आपण घाडी साहेब, आपण दोघंही जण निष्ठेच्या मुद्द्यावर ठामपणे भूमिका घेऊ शकणार आहात? ठामपणे. कारण 2017ला मी या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवली होती आणि यावेळेला देखील या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवतोय. बाकी दुसऱ्यांची चिन्ह बदलली म्हणजे तुम्ही कोण कुठचा पक्ष एकनिष्ठाशी, आम्ही हे तुम्ही सांगू शकता. आम्ही ठाकरेंची, बाळासाहेब ठाकरेंची एकनिष्ठ आहोत. हे रक्त आहे ना, हे लहानपणापासून भारतीय विद्यार्थी सेनेपासून बाळासाहेबांच्या शिकवणीवरती काम करणारा कार्यकर्ता. मला कोणी शिकू नये, निष्ठा बिष्ठा. आणि हे यांचे जे विभाग प्रमुख आहेत ना पाटेकर, हे कुठे निष्ठा विकायला गेले होते ना ठाण्यामध्ये दिघे साहेबांकडे, आमच्या शिंदे साहेबांकडे. एक पोल खोलू का ते इथे नारळावरती हात त्या आव्हान देतात. एकदा त्याचं उत्तर घेऊयात. त्याचं उत्तर आहे का आपलं? 3 वेळा पक्ष बदललेला आहे. 3 वेळा पक्ष बदलला यांनी. 3 वेळा परत शिवसेनेत जायचं, तिकिटीसाठी परत शिवसेनेत यायचं, हे यांचं काम आहे. या वेळेला सुद्धा यांना विधानसभेची तिकीट दिली नाही. त्यावेळेला आमच्या बरोबर राहून नंतर हे गेले. यांना काय तुम्ही निष्ठा विचारता? तुमच्या निष्ठेबद्दल सातत्याने प्रश्न का उपस्थित होतो? साहेब, विधानसभेची लिस्ट काढली ना तर पळून जातील आता इथनं. समजलं का? आकडा कोणाचा काय येतो हे यांच्या निष्ठा. आम्हाला शिकू नये. आम्ही निष्ठेने ज्या पक्षात राहिलो त्या पक्षाची निष्ठेने राहिलो, लोकांची सेवा केली. आणि जर केली नसेल तर लोक या ठिकाणी न्याय करतील आमचा. बिलकुल, लोक न्याय करतील. महत्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये जेव्हा निष्ठेचा येतो त्यावेळेला एक प्रश्न हा मनसेला विचारायला जायला पाहिजे. निष्ठेच्या मुद्द्यावर मनसेचं पॅरामीटर काय आहे? कसं आहे, आज आपण ही चर्चा घडवतोय. या पॅनलच्या 5 जणांपैकी 2 जण जे आहेत भारतीय जनता पक्षाचे अखिलेश चौबे आणि संजय घाडी, हे दोन्ही मनसेचेच होते. मनसेत आले संजय घाडी, शिवसेनेत गेले, परत मनसेत आले, परत शिवसेनेत गेले, परत शिवसेनेतनं शिंदे गटात गेले. म्हणजे कोण निष्ठा कुठे काय आहे ते जनतेने ठरवावं. आता निष्ठेच्या मुद्द्यावर एक उत्तर तर अखिलेश चौबे आपल्याला द्यावं लागेल. राज ठाकरेंचा साथ सोडून पुढे जाण्याची आणि भारतीय जनता पार्टीत जाण्याची गरज का पडली? कारण राजसाहेबांचा स्टँड सतत चेंज होत होता. त्याने जे स्टँड सेम ठेवला असता, एका काळी ते शरद पवारचा गुणगान करत होते, नंतर ते मोदीजींचा गुणगान करत होते, नंतर त्यांनी भगवी साळ ओढली की मी युवा हिंदू हृदय सम्राट झालो, त्यानंतर परत ते आता उद्धव साहेबांबरोबर गेले. पण मग यात सतत भूमिका बदलण्यामुळे या निवडणुकीत मतदार राज ठाकरेंबद्दल काय निर्णय घेईल? कारण त्यांनी सतत भूमिका बदलली आहे. आम्ही तिथेच आहोत. आम्ही हिंदुत्वाबरोबर होतो, आज पण हिंदुत्वाबरोबर आहोत. बरं, कुणाल माइंडकर उत्तर लागेल. राज ठाकरे सातत्याने भूमिका बदलतात हा आरोप आहे. काल परवापर्यंत कशाला, अगदी थेट त्यांनी आपल्या भावाबद्दल जे बोललं ते सगळे विसरून आज ते भावाबरोबर आलेत. कसं आहे, भूमिका बदलतात हे आरोप करणं फार सोपं आहे. आता देवेंद्र फडणवीस आदरणीय मुख्यमंत्री या राज्याचे, त्यांनी राष्ट्रवादीबद्दल काय म्हटलं होतं, अजित पवारांबद्दल काय म्हटलं होतं, काय झालं? अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना ते. मग ती भूमिका बदललेली होत नाही का?
जर आम्ही एखादी भूमिका घेत असू आणि जर ती हिताची असेल, महाराष्ट्र हिताची असेल, तर ती भूमिका आमची आहे. बिलकुल. भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला आक्षेप आहे, भारतीय जनता पार्टी संदर्भातला आक्षेप आहे की आपलं नेतृत्व पण सातत्यानं सत्तेसाठी भूमिका बदलताना दिसतं. मतदार हे पाहतायत. आम्ही कुठेच नाही गेलो. पहिली भूमिका बदलली ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका बदलली. ते काँग्रेससोबत गेले, ते NCP सोबत गेले. त्यानंतर आमची लाटलेली सत्ता परत आणण्याकरिता आमची भूमिका बदलली आहे आणि ती फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी होती. विकासाच्या साठी भूमिका बदलली गेली असं सांगणाऱ्या लोकांच्या पर्यंत पोहोचत असताना या मुद्द्यानं मला आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचायचं आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना इथे पॅनलवर असलेल्या प्रत्येकाला संधी मिळणार आहे. वेळ पाळा एवढीच विनंती आहे. 1-1 मिनिटामध्ये उत्तर द्या. तुमच्या लेखी मुंबईसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारेन. उत्तर तयार असू देत. सुरुवात आपल्यापासून गाडी साहेब. मुंबईचा विकासाचा मुद्दा जो आहे तो मुंबईमध्ये जे दळणवळणाची वेळ आहे ती कमी करण्याचा आहे आणि ती मुख्यमंत्री एकनाथ आपल्या सन्माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की 59 मिनिट्समध्ये माणूस दहिसरवरून चर्चगेटला पोचला पाहिजे. ते एक इकडची ब्रिजेस आणि सगळी कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. मोनो मेट्रो व्हायला पाहिजे. मुंबई शहराला मुबलक पाणी देण्यासाठी जे खारं पाणी आहे ते शुद्ध करून पिण्याजोगं किंवा वापरण्याजोगं बनवण्याच्या या दृष्टीने या ठिकाणी काम करायचं आहे. STPचे प्रोजेक्ट जे आहेत 7 आहेत ते अधिक वाढले पाहिजे. जे आमची मलनिःसरण वाहिन्या आहेत त्याच्या माध्यमातून पाणी देते ते शुद्ध होऊन गेलं पाहिजे सागरामध्ये. आमचे ज्या सागरी किनारे आहेत हे सागरातलं पाणी स्वच्छ व्हायला पाहिजे आणि त्यामुळे पर्यटन वाढलं पाहिजे. हे असं मोठी स्वप्न या मुंबई शहराची आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला महायुतीची सत्ता हवी. बिलकुल. या निमित्तानं आता मनसेकडे जाऊयात. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आहे, पण तरीही त्यात सुद्धा मनसेची म्हणून काही भूमिका मुंबईसाठी असणार आहे का? अनेक गोष्टी आम्ही मुंबईच्या ब्लूप्रिंटमध्ये मांडलेल्या आहेत, वचननाम्यामध्ये मांडलेल्या आहेत. परंतु 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे शिक्षण. म्हणजे उत्तम दर्जाच्या शाळा जर आपण देऊ शकलो, उत्तम लोकांनी जर त्या शाळा चालवल्या तर चांगली ती सगळी मुलं, गरीब मुलं तिकडे येतील आणि उत्तम शिक्षण त्यांना मिळेल आणि त्यांचं भवितव्य उद्या सुधारेल. तर हे प्रायोरिटी मला वाटते. प्रथम जी मला प्रायोरिटी वाटते ती प्राधान्य मला हे वाटतं. दुसरं म्हणजे आरोग्य. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल्स आपल्याला उभारावे लागतील. त्या हॉस्पिटल्समध्ये एकदा पेशंट आतमध्ये आला की सगळ्या गोष्टी त्याच्या तिकडेच होऊ शकतात आणि मोफत अशा पद्धतीचं काम आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून उभं करायला. आरोग्य आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे विषय. आरोग्य आणि शिक्षण मनसेच्या लेखी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मला पटकन या निमित्तानं काँग्रेसपर्यंत पोहोचायचं आहे. काँग्रेस देशात इतके वर्ष राज्य करणारा पक्ष, मुंबईमध्ये काही काळ राज्य करणारा, मुंबईत खरं तर जन्माला आलेला पक्ष, या मुंबईविषयी तुम्हाला थोडी तरी कळव आहे का? मुंबईचा विकासामध्ये काँग्रेसचा फार मोठा वाटा आहे. आपल्याला माहिती आहे की आता ते असं म्हणाले की मुख्यमंत्री हे दिल्लीला कधी गेले नाही परमिशन घ्यायला. अहो, परमिशन देणारे त्यांना परमिशनच देत नव्हते, कारण त्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले ते दिल्लीला गेल्यावर त्यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं. आता आमचं जे काम आहे त्याच्यामध्ये आम्हाला शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे. शाळेतल्या मुलांना, म्युन्सिपाल्टीच्या शाळेतल्या मुलांना फ्री बस सर्व्हिस मिळाली पाहिजे, चांगली सेवा मिळाली पाहिजे, पाणी 24 तास मिळालं पाहिजे. महिलांसाठी MRI आणि बाकी सगळ्यांसाठी MRI, CT स्कॅन याच्यासाठी जे 6,000-7,000 हजार रुपये द्यावे लागतात ते 1,000-1,500 रुपयामध्ये मिळालं पाहिजे. जे विकासाची कामं आहेत ते आम्ही करणार आहोत. इतके दीर्घकाळ तुम्ही सत्तेत होता तेव्हा हे का जमलं नाही? आम्ही महानगरपालिकेमध्ये दीर्घकाळ नव्हतो, आम्ही केंद्रामध्ये होतो आणि केंद्रामध्ये ज्या ज्या योजना केल्या, जे आम्ही वास्तू तयार केल्या, हे विकायचं काम अंबानी आणि अडाणीला कोण करते? तर हे केंद्र शासन करते. याच्यावरचं एक उत्तर घेतो, पण नंतर मी विकासाच्या मुद्द्यावर आपल्यापर्यंत येईन. तुम्ही असलेल्या संस्था उद्योगपतींना विकता, हा आरोप मान्य आहे? मला एक सांगा, धारावीचा विकास हा अडाणीला दिला आहे. आत्तापर्यंत अडाणी कंपनीने तिथे 10,000 कोटीचा निवेश केला आहे. मला जेवढे बसले आहेत ना त्या लोकांना विचारायचं आहे, तुमच्याकडे एक तरी माणूस आहे का जो धारावीचा विकास करू शकतो? आणि धारावीच्या विकासाशिवाय मुंबईचा विकास शक्यच नाही. मुद्द्याला पुढे नेऊयात. थोड्या वेळापूर्वी काँग्रेस काय म्हणत होती ते तुम्ही ऐकलं. काँग्रेसनी सांगितलं की त्यांच्यासाठी या गोष्टी हव्यात, पण त्याच्याबरोबर काँग्रेस हेही सांगताना आपण ऐकलं की इतके वर्ष ते मुंबईच्या सत्तेत नव्हते म्हणून त्यांना ते जमलं नाही. मला सांगा, इतके वर्ष जवळपास 2.5 दशकं उद्धव ठाकरेंनी, मातोश्रींनी मुंबई ताब्यात ठेवली. मुंबईची इतकी बकाल अवस्था का, आणि आता तुमचं विजन काय आहे?
मुंबईची बकाल अवस्था नाही आहे आता. सगळ्यात महत्त्वाचा विकास आत्ताचा आपला विकासाचा जो मुद्दा आपण ज्याबद्दल बोलतोय, तर मला स्वतःला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यामध्ये आमच्याकडे रोजगार, मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माणूस इथे पोटा पाण्यासाठी आला आहे, त्याला जर रोजगार नाही मिळाला, मुंबईने संपूर्ण महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला सामावून घेतलं आहे. त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यामध्ये रोजगार हा पहिला असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर शिक्षण, त्या शिक्षणासाठी आमच्याकडे एक विजन आहे की आम्ही ज्युनियर कॉलेजेस जे आत्ताच आदित्य साहेब आणि अमित साहेब यांनी ज्युनियर कॉलेजेस महानगरपालिकेचे असावीत किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून मराठी शाळा टिकाव्यात. अंगणवाडी टिकल्या तर मराठी शाळा टिकणार आहेत. त्याच्यानंतर यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की महिला सुरक्षा. या महिला सुरक्षेसाठी शिवसेनेपेक्षा दुसरा कुणी मला पक्षच वाटत नाही की जो महिला सुरक्षेच्या बाबतीत विचार करत असेल. या निमित्तानं चर्चेला पुढे नेणं आहे, वेळेची मर्यादा आहे. मला पटकन शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडून याचं उत्तर लागेल. तुमच्या विकासामध्ये मराठी आणि मुंबई या दोन्हीला स्थान आहे का? भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर मुंबई आणि मराठी एकत्रित आहेत का? आधीच मी बोललो, मुंबईची सांस्कृतिक ओळख ठेवून मुंबईचा सर्वांगीण विकास हा भाजपचं लक्ष्य आहे. पण त्यासाठी करणार काय आहात? पूर्ण सगळं काम चालू आहे. मेट्रोचं काम चालू आहे, मोनोचं काम चालू आहे, कोस्टल रोड चालू आहेत, ड्रेनेजचं काम चालू आहे, सागरी पट्टे आपले क्लीन होतील त्यासाठी STPचं काम चालू आहे. सगळं काम चालू आहे आणि ते अजून जोरात होईल BMC आल्यानंतर. मुंबई महानगरपालिकेच्या या चर्चात्मक लढाईला इथे पहिल्या टप्प्याचा निरोप देण्याची वेळ आहे आणि म्हणूनच इथे असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार. त्याचबरोबर या चर्चेत सहभागी झालेल्या, या इथे उपस्थित राहिलेल्या सर्व प्रतिनिधींचे, मतदारांचे सुद्धा मी आभार मानतो आणि याचबरोबर या चर्चेला इथेच विराम देतो. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.